हॅलो अँड वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस जी द माइंडफुल ब्रेन या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर. एक अद्भुत असं पुस्तक मला वाचायला मिळालेलं आहे आणि ते पुस्तक तुमच्या मेंदूच्या सगळ्या कपाऱ्या उघडण्याचं काम करणार आहे. कारण हा व्हिडिओ बनवताना मी खूप चिंतनपर ते पुस्तक वाचलेले आहे आणि त्या पुस्तकातून असे मूलभूत घटक आपल्याला समजून आलेले आहेत आणि ते तुम्ही जर खऱ्या अर्थाने समजून घेतले, तर तुम्हाला सुद्धा ते एक जाणून घेईल की खरंच अशा प्रकारची काही प्रक्रिया आहे जी आपल्यामध्ये मानसशास्त्रीय प्रक्रियेतून आपल्या डोक्यामध्ये होत असते. तर त्या पुस्तकाचं नाव आहे की द एलिफंट इन द ब्रेन. एलिफंट इन द ब्रेन हे सिमलर आणि हॅन्सन या दोन विचारवंतांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये हत्ती असतो. तर काय खरंच तुमच्या डोक्यामध्ये हत्ती असतो का? तर तुम्ही म्हणा, छे छे, आपल्या डोक्यामध्ये थोडी हत्ती असतो. पण हत्ती इथे मेटाफर आहे, म्हणजे एका प्रतिकात स्वरूपामध्ये हत्ती घेतलेला आहे. हत्ती म्हणजे एक अशी पॉवरफुल ताकद आहे, एक पॉवरफुल शक्ती आहे की जी तुमच्या मस्तिष्कला नियंत्रित करत असते आणि ही नियंत्रित केलेली शक्ती तुमच्या स्वार्थासाठी उपयोगात आणत असते. पण वास्तवामध्ये तुम्ही जर फॅक्च्युअल बाब जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की खरंच मी इतका वाईट आहे का? समजा आता एखाद्याला विचारलं की मी हा निर्णय का घेतला, तर तेवढा मला तो नैतिकदृष्ट्या खरा वाटला, पण ते खरं कारण नसतं. त्याला त्याचा स्वार्थ त्याने त्या बाबीमध्ये बघितलेलं असतं आणि हा स्वार्थ म्हणजेच काय, दुसरं तिसरं काही नसून इथं मेंदूतील तुमच्या हत्ती आहे. म्हणजे अशी एक ताकदफुल पॉवरफुल शक्ती आहे, असं एक कॅरेक्टर आहे की जे तुम्हाला जाणीवपूर्वक चांगले निर्णय घेण्यासाठी किंवा दृश्य स्वरूपात ज्या बाबी आहेत त्या दाखवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी हे करतात. आता समजा एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असं त्याला विचारलं की बाबा तू सोशल मीडियावर असे व्हिडिओ का टाकतो, तर तो म्हणतो की मी माझं कर्तव्य समजतो की लोकांना मी जागृत करणं म्हणून. पण ते खरं कारण त्याचं तसं असतं का? नाही. त्याची एक अपेक्षा असते. सोशल मीडियावर कंटेंट करण्यासाठी त्याला वेळ द्यावे लागतात, श्रम करावे लागतात, चिंतन मनन करावे लागतं. तर ते त्यासाठी त्याला लाईक, शेअर आणि कमेंटची आवश्यकता असते. म्हणजे लाईक, शेअर, कमेंट मिळवणे हा त्याचा मूळ हेतू असतो. आणि तो काय सांगतो समाजाला? आता ऍक्च्युली हे कोणाला लोकांना फसवतो का? नाही, तो त्याच्या स्वतःच्या मनाला सुद्धा फसवतो. एखादा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो वारंवार बघतो की मला किती व्ह्यूज मिळाले, किती टार्गेट आले, किती जणांनी कमेंट्स केलेले आहेत आणि या कमेंट्सचा कोणी चुकीच्या केलेल्या आहेत, बरोबर दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या मेंदूशी माणूस खोटा बोलतो. मग हा खोटा कोण बोलतो? खोटं बोलून कोणाला फसवतो? हो, तो व्यवस्थेला आणि समाजाला तर फसवतोच, त्याचबरोबर तो स्वतःलाही फसवतो. का? आता समजा वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे काम असतं. आता आपण असं म्हटलं की सर्वात फसवणूक तो स्वतःशीच कशी करतो? समजा आपण असं, मित्र, इमर्सन नावाचा एक फिलॉसॉफर आहे. इमर्सन नावाचा फिलॉसॉफर असं म्हणतो की माणूस हा नेहमी दुहेरी भूमिकेमध्ये जगत असतो. कोणत्या दुहेरी भूमिका आहेत? समजा एकांतात असताना माणसाच्या डोक्यामध्ये काय विचार येतात आणि तो कसा व्यक्त होतो, आणि समाजामध्ये असताना त्याच्या डोक्यामध्ये काय विचार येतात आणि तो तिथे कसा व्यक्त होतो, या दोन भिन्न भिन्न बाबी आहेत. समजा तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही एकटे असताना एखाद्या एक्स नावाच्या महिलेबाबत तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येत आहेत, आणि हे तुम्ही एकांतात असणारे विचार, आणि तुम्ही सामाजिक समूहामध्ये असाल आणि त्या महिलेचा, एक्स नावाच्या महिलेचा जर विषय निघाला, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार येतात आणि तुमच्या काय भावना असतात, या भावना टोटली भिन्न भिन्न असतात. त्या कशामुळे असतात? कारण माणूस जेव्हा एकांतात असतो तेव्हा त्याचं क्रिटिसिझम करणारं कोणी नसतं, त्याचं अनालिसिस करणारं कोणी नसतं. त्यामुळे ज्या वास्तवली अनकॉन्शियस माइंड मध्ये निर्माण झालेल्या ज्या बाबी असतात त्या बाहेर येतात. परंतु जेव्हा तो समाजात असतो तेव्हा त्याचं कॉन्शियस माइंड जागृत असतं, आणि मी जर एखादी चुकीची संकल्पना किंवा विचार या लोकांसमोर मांडले तर कदाचित त्यांच्यामध्ये माझी सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागू शकतो, माझे विचार किती वाईट आहे या लोकांना समजू शकतं, म्हणून तो समाज कॉन्शियसली निर्णय घेत असतो. मग ही प्रक्रिया कशामुळे होते? तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दोन प्रकारची मने असतात, एक कॉन्शियस माइंड असतं आणि एक अनकॉन्शियस माइंड असतं. तुम्ही जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी घेता, एखादा विचार करता, एखादी कृती करता, तर त्या कृतीचं समर्थन करण्याचं काम हे कॉन्शियस माइंड करतं. त्याचं कारण सांगतं, त्या कारणाला पुरेशी अशी एखादी कथा सांगतं किंवा त्याला एक एक डिफेन्स मेकॅनिझम त्याचं क्रिएट करतं. आणि अचेतन मन काय करतं की या सगळ्या बाबीवर नियंत्रित ठेवून तो डायरेक्ट निर्णय घेतं, आणि हे निर्णय घेत असताना ते काय करते? तुम्हाला तुमची सत्ता
प्रतिष्ठा आणि स्पर्धा कोणासोबत आहे त्या बाबीनुसार तुम्हाला गाईड करत असतं. म्हणून मॅक्झिमम माणसाच्या मनामध्ये असणारे निर्णय, हे जे निर्णय घेत असतो तो या सगळ्या बाबी सत्तेच्या, प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धेच्या अधीन राहून घेत असतं. म्हणून अनकॉन्शियस माइंडचा इनडायरेक्टली तुमच्या मनावर आणि निर्णय प्रक्रियेवर तुमचा गहारा प्रभाव झाले. आता आपण एखाद्याला म्हटलं की बाबा अरे वा, ऍपलचं नवीन व्हर्जन घेतलं तू, हो, तो काय म्हणतो की याचे चांगले फीचर्स आहेत आणि हे फीचर्स मला महत्वाचे वाटतात किंवा उपयोगात येते. आता हे सांगणारा त्याचं कॉन्शियस कारण आहे, कारण तो अनकॉन्शियस कारण आहे. तू काय सांगतो की बाबा स्पर्धेमध्ये मला फीचर्सची गरज आहे, मला ऍडव्हान्स फीचर्स लागतात, पण वास्तवामध्ये त्याला दाखवायचं असतं की माझं सामाजिक स्टेटस किती वरच्या प्रमाणाचं आहे, सामाजिक प्रतिमा किती आहे, मी किती यशस्वी आहे, मी किती रिच आहे. म्हणजे मी तुरंत महिन्याला 6 महिन्याला फोन बदलून हे सिद्ध करतो की माझ्याकडे भरपूर स्टेटस चांगला आहे, माझ्याकडे पैसा भरपूर आहे. तर हे जे अनकॉन्शियस माइंड त्याला प्रिपेअर करत असतं की तू दाखव, तू इतरांपेक्षा तू कसा वेगळा आहेस, तू इतरांपेक्षा कसा प्रतिष्ठित सामाजिक आहेत, म्हणून ह्या बाबी तो त्याला गाईड करत. आता हा जो डोक्यामध्ये असणारा ब्रेन आहे, हा ब्रेन काय सोशल लाईफ मध्ये युज करतो का नाही? तर तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या आस्पेक्ट्स मध्ये काम करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये हा हत्ती तुमच्या डोक्यामध्ये असणारा जो मेटाफर आहे तो काम करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता एज्युकेशन मध्ये कसा उपयोग होतो याचा, की शिक्षण म्हणजे ज्ञान. आपण म्हणतो की शाळेमध्ये आपण कशासाठी जातो? तर शाळेमध्ये आपण शिस्त शिकण्यासाठी जातो, आज्ञाधारकता शिकण्यासाठी जातो आणि बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी जातो. पण आपला मूळचा उद्देश शाळा महाविद्यालयामध्ये ती डिग्री घेणं हा आहे. ती डिग्री मिळाली की तुम्ही ज्ञानी आहात हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न. आपण सहज म्हणतो अरे मी पीएचडी आहे, डॉक्टरेट आहे. आता डॉक्टरेट आणि पीएचडी माणूस जेव्हा सांगतो, डिग्री होल्डर सांगतो, तेव्हा त्याचा समाजामध्ये एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. बाकी एखादा नुसता ग्रॅज्युएट माणूस आहे पण त्याच्याकडे त्या पीएचडी होल्डर पेक्षा जास्त ज्ञान आहे, तर तो जर म्हणला की मी ज्ञानी आहे, तर त्याच्यावर सहसा कोणी विश्वास दिसत नाही. पण तुमचं अनकॉन्शियस माइंड काय सांगते तुम्हाला, की तुम्ही त्या डिग्री घेण्यासाठी तुम्ही ती प्रक्रिया करा. म्हणून शिक्षणामध्ये येणारे जे मॅक्झिमम लोक असतात ते डिग्री घेण्यासाठी ती प्रक्रिया राबवण्याचा काम करत असतात. आता नोकरी आणि करिअर आधारित एखाद्या नोकरीमध्ये काम करणारा माणूस, हो मला इन्स्टिट्यूशनच्या ग्रोथसाठी काम करायचं, कॉन्शियसली काय सांगतो तो की मी इन्स्टिट्यूशनच्या ग्रोथसाठी काम करतोय, मला माझी संस्था वाढलेली पाहिजे, उच्च स्तरावर गेलेली पाहिजे. पण खरं त्याचं कारण असतं की त्याला तिथं आपली स्वतःची सुपरमसी क्रिएट करायची असते. त्याला पाहिजे असते की मला पद मिळालं पाहिजे, मला अधिकार मिळाला पाहिजे, मी इतरांपेक्षा कसा हुशार आहे हे मला दाखवता आलं पाहिजे. यामुळे तो ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. आता दान धर्म करणारे बरेचसे लोक आहेत, फिलॉन्थ्रॉपर्स आहेत. तुम्ही बघा, एखाद्या माणसाने जर एखाद्या मंदिरामध्ये गुप्त दान केलं तर त्याची खूप चर्चा होते की गुप्त दान करून 2 लाखाचा मूर्ती दिली किंवा सोन्याचा हार गेला. परंतु खूप सारे लोक असे दृश्य स्वरूपामध्ये दान करणारे आहेत. मोठे मोठे फिलॉन्थ्रॉपर्स आहेत, ते सांगतात की XYZ बिल गेट्सने $5 करोड ह्या संस्थेला दिले. कारण ते दान धर्म करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. ही बाब सांगत जरी असले तरी त्यांना ही प्रसिद्धी करणे की मी किती प्रतिष्ठित माणूस आहे, दान धर्म किती चांगल्या प्रमाणे करतो, मला ही प्रसिद्धी मिळवणं त्यांचा मुख्य उद्देश असतो, असं ते त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. आता याच्यामध्ये बरेचसे सामाजिक संकेत यातून क्रिएट होत राहतात, की खूप वेळा आपल्याला प्रश्न करतो की मी कोण आहे, म्हणजे तुम्ही समाजामध्ये गेलात तर तुम्हाला तुमची एक वेगळी आयडेंटिटी तुमच्या मित्रसमूहामध्ये क्रिएट करायची असते. त्यांनी ओळखलं पाहिजे की हा एक्स नावाचा जो माणूस आहे ना, याच्याकडे ना या क्षेत्राचं ज्ञान जरा जास्त आहे, हा वाय नावाचा माणूस आहे ना, याचा ह्या क्षेत्रातला माणूस आहे. परंतु हा जो झेड आहे ना, याला तुम्ही कोणत्या विषयावर चर्चेला बोलवावं, त्याच्याकडे तो तयार असतो, म्हणजे तो फार हुशार आहे, तो फार ज्ञानी आहे. म्हणजे प्रत्येक माणूस आपली स्वतःची एक अशी प्रतिमा क्रिएट करण्यासाठी, समाजाला इम्प्रेस करण्यासाठी करत असतो. आणि हे कळत न कळत त्याच्या अनकॉन्शियस माइंड म्हणून त्याला ती गाईड मिळत असते, त्याला ती डिग्री मिळते. त्यामुळे तो सत्य आणि वास्तव काय हे असण्यापेक्षा, त्याच्यासोबत असण्यापेक्षा तो जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलापासून ते मोठ्या वृद्ध झालेल्या माणसापर्यंत सुद्धा मी जे आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. का सत्य टाळत असावा माणूस? एखाद्याला म्हटलं की अरे मी जरी माझ्याकडे हे जरी सगळ्या डिग्री असल्या तरी मला काहीच येत नाहीत, तर ते म्हणते अरे हे तुमच्या तोंडावर त्या तात्पुरती सिंपती मिळेल, परंतु नंतर मात्र तुमचं क्रिटिसिझम होईल. मग ते वाईट वाटणं, त्याचं क्रिटिसिझम करणं, ह्या सगळ्या बाबी टाळण्यासाठी माणूस या अनकॉन्शियस हत्तीचा सातत्यपूर्ण उपयोग करत असतो. मित्र, अतिशय मार्मिक आणि सुंदरचं असं पुस्तक आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा. आणि बघा, हे मी आता जे उदाहरणं दिलेले सामाजिक, नक्कीच हे असा विचार अनकॉन्शियसली तुमच्या डोक्यामध्ये कधीतरी येतोय का, बघतोय का? सांगा मला कमेंट्स मध्ये.
थँक्यू.